दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। एमडी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून 2 गावठी बंदूक जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। गुन्हे शोध पथकाचे शिपाई सूरज गवळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार संदीप पवार, विनोद लखन, गौरव गवळी, प्रशांत देवरे, पंकज करपे आदींनी जेलरोड इथल्या जुन्या सायखेडा रोड दुर्गा माता मंदिराजवळ संशयित सौरभ दिगंबर महाले वय 27 वर्ष, गुरुकुल सोसायटी धारक फाटा, कौस्तुभ धनंजय इखनकर वय 24 वर्ष, नीलमणी सोसायटी जुना सायखेडा रोड जेलरोड यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता 5 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, 2 मोबाईल, दुचाकी असं जप्त केलं। तसंच हे अंमली पदार्थ कुठून आले याची चौकशी केली असता संशयित इर्शाद चौधरी जयभवानी रोड याला ताब्यात घेत त्याच्याकडून पुन्हा 5 ग्रॅम एमडी तसं 2 गावठी बंदूक असा सुमारे 1,74,100 रुपयांचा ऐवज जप्त केला। दरम्यान हे 3ही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं उपायुक्त काळे यांनी सांगितलंय। पोलीस आयुक्तालयाअंतर्गत उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक एमडी ड्रग्जची कारवाई करण्यात आलेली आहे। त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरसाट साहेब यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एका ठिकाणी 2 इसम त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्याकडे एमडी ड्रग्जचा साठा आहे आणि ते विक्री करता येत आहेत अशी माहिती मिळाली होती। अशी जी माहिती आहे ते आमच्या डीबीचे PSI सोनवणे साहेब यांना मिळाली होती। त्याच्यावरून त्यांनी वर्कआउट केली आणि त्या ठिकाणी जेव्हा आम्ही शोध घेतला किंवा सापळा रचला असता त्या ठिकाणी 2 इसम आहेत ज्यांची नावं आहेत, एक आहे सौरभ दिगंबर महाले आणि दुसरा आहे कौस्तुभ धनंजय इखनकर। हे 2 त्या ठिकाणी आरोपी आम्हाला मिळून आले। त्यांच्याकडून 5 ग्रॅम एमडी त्या ठिकाणी इनिशियल स्टेजमध्ये हस्तगत करण्यात आलं। फर्दर सदर गुन्ह्याचा अधिक सखोल तपास केला असता किंवा सदर आरोपींकडे विचारपूस केली असता अधिक सखोल तपासांती परत त्याच्यामध्ये त्यांनी ते एमडी कुठून आणलं आणि यातल्या फर्दर लिंक्स जेव्हा आम्ही पुढे गेलो तेव्हा त्याच्यामध्ये रेकॉर्डवरचा एक आरोपी आहे इर्शाद चौधरी ज्याचं नाव आहे, तो त्या ठिकाणी आम्हाला त्याच्या लिंक्स त्या ठिकाणी आढळून आले आणि त्याला देखील सदर गुन्ह्याच्या तपास आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्याला जेव्हा शोधायला आमचे लोक गेले तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या पोझिशनमधून पण साधारणपणे 5 ग्रॅम एमडी आणि 2 गावठी पिस्टल्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत। सदरची कामगिरी ही आमचे उपनगर पोलिसांचे PI शिरसाट साहेब, डीबीचे आमचे PSI सोनवणे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमने केलेली आहे। याच्यामध्ये जी टीप आहे ती आमचे पोलीस अंमलदार सूरज गवळी यांना मिळाली होती आणि एकूणच या सगळ्या गुन्ह्यामध्ये एकूण 1,74,000 रुपयाचा मुद्देमाल त्याकडे जप्त करण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये फर्दर ह्यातले आरोपी जे आहेत ते रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत, त्याच्याविरुद्ध जवळपास विरुद्धचे 5 गुन्हे देखील त्या ठिकाणी आहेत असं निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे याच्यामध्ये आणखीन त्यांनी तो जे काही हे अंमली पदार्थ आहेत ते कुठून आणले होते आणि फर्दर याचा कशा पद्धतीने त्यांचं रॅकेट होतं आणि कशा पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क होतं याच्या बाबतीत आम्ही अधिक सखोल तपास त्या ठिकाणी करत आहोत। हा चौधरी जो आहे रिसेंटलीच उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी क्रॉस फायरिंग झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता। अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये त्याला बेल मिळाल्यामुळे तो बाहेर आला होता आणि परत आल्यानंतर त्याने त्याच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी सुरू केल्या होत्या। मात्र तरी परंतु आता त्याच्यावरती फर्दर जी आहे ती स्टर्न प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आम्ही त्या ठिकाणी घेण्यासंदर्भात प्रयत्नशील आहोत आणि त्या ठिकाणी आता यापुढची कारवाई त्या ठिकाणी करीत आहोत। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।